परम पूज्य विश्ववंद्य छत्रपति शिवाजी महाराज की सन्माननीय विद्यार्थी आजच्या या विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे. आपण जसं तसा पाहतो तर फार भाग्यवान लोक आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्राचा असा थोर राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांची प्रेरणा केवळ भारतातच नाही घेत, जगामध्ये घेतली जाते आणि त्या प्रेरणेने लोक आजही काम करीत आहे. असे हे थोर राजे होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि या थोर राजांचा राज्याभिषेक जो झाला त्या दिनाची आठवण म्हणून, ती स्मरण म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या डिपार्टमेंटने प्रामुख्याने हा कार्यक्रम दिला. हे दुसरं वर्ष आहे आपण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेक दिवस साजरा करीत असतो. या दिनाच्या निमित्ताने एक पंचपरिवर्तन नावाचा कार्यक्रम शासनाने दिला. त्यात त्यांनी 5 विषय दिले. त्यापैकी एका विषयावरती विद्यार्थ्यांचं प्रबोधन व्हावं आणि ती कृती त्याच्या संस्थेमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये ती व्हावी हा दृष्टिकोन शासनाचा आहे. आणि त्या मी दूधपचारे सरांना माझं पुस्तक दिलं. ते पुस्तक तुकडोजी महाराजांचं पुस्तक आहे. महाराजांनी ग्रामगीता लिहिली. त्या ग्रामगीतेमध्ये एक ओवी आहे. तसं लिहितात, या कोवळ्या कळ्या माझी, या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. याचा अर्थ असा आहे की हे जे कळ्या आहेत, जे उमलते मुलं आहेत, युवक वर्ग आहेत, हे समजा चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रेरणेने विकसित झाले तर भविष्यातले हे थोर पुरुष होऊ शकतात. याच्याकरता ती प्रेरणा जी घ्यावी लागते. त्याकरता आपल्या महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर, थोर कवी रवींद्र आणि शिवाजी महाराज यांच्यापासून ती प्रेरणा घेतली पाहिजे, जेणेकरून या देशाचे सक्षम नागरिक बनतील. मित्रांनो, हा जो दिवस आहे शिवराज्याभिषेक दिवस, हा सार्वभौम राज्याचा दर्जा त्या राजाला मिळाला पाहिजे, राजमान्यता मिळाली पाहिजे आणि स्वतंत्र प्रशासन, राजमुद्रा निर्माण करण्याचा, सुरुवात करण्याचा हा दिवस आहे. प्रजेच्या हितेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, प्रजाधिष्ठित न्यायाधिष्ठित न्याय प्रणालीचं राज्य झालं पाहिजे आणि आपला पराक्रम, स्वराज्य आणि संघर्षाचा इतिहासाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिवस आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या स्वबळावरती हे राज्य निर्माण मावळ्याच्या गावागावात राहणाऱ्या गावकरी लोकांच्या संघर्षातून, त्यांच्या ताकदीतून, संघटनेतून हे राज्य उभं केलं. हा इतिहास आपण वाचतोय. महाराज होऊन गेले, इतिहास आपल्या समोर आहे आणि आपल्याला तो इतिहास पुढे ठेवून पुढे आपल्याला वाटचाल करायची आहे. तुम्ही सगळे खेळायचे मुलं आहात, इथे आयटीआयमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले आहेत. कौशल्य व्यवसाय, कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय कौशल्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही आलेला आहात. त्यामुळे ही संस्था ही आपली आहे. ज्याप्रमाणे मावळ्यांनी विचार केला की हे राज्य आपलं आहे, महाराज आपले आहे, ही भूमी आपली आहे, त्यावेळेस महाराजांनी दिलेला आदेश तो त्यांनी जीव की प्राण म्हणून ते कामाला लागले आणि सांगितलेल्या आदेशाप्रमाणे कामाला लागले. मी तर पाहतो अलीकडच्या काळामध्ये काय आहे, मनाशी अशी गुणगान मांडायची आहे की नाही, आजपर्यंत झालं ते झालं, आता मात्र मी माझं काम प्रामाणिकपणे करेल, विद्यार्थी म्हणून माझा मी अभ्यास व्यवस्थित करेल, कौशल्य प्राप्त करेल आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. ही गुणगान मांडण्यासाठी, ही प्रेरणा घेण्यासाठी हा दिवस आहे मित्रांनो. आणि म्हणून थोर पुरुषांचं हे आपण स्मरण टाळ्यावर जोरात त्यांचे विचार हे आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ आहे. ही संस्था आपली आहे, ही आपली आहे, संस्थेचं काम आपलं आहे आणि जे जे काम आपले सर सांगते त्या दृष्टीने आपण उभं राहिलं पाहिजे. हा कार्यक्रम सर्व लोकांनी खूप चालवले, आपण निघून गेले. हा कळलं की यापासून झालं ते झालं, नव्या प्रेरणेने आपल्याला काम करायचं आहे. ही प्रेरणा आपल्या सर्वांना घ्यायची आहे. आपल्याकडे पुढे परीक्षा आहे, परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची आहे. आपल्या संस्थेतले किमान 5 ते 10 मुलं
पूर्ण मार्गाने पास व्हायचं अशी कुंडट बांधली पाहिजे. साहेबांनी सांगितलं असे काही विद्यार्थी निवडा. जसं आम्ही मागे मॅथमॅटिक्सचा कार्यक्रम घेतला, मॅथ्स आणि ड्रॉइंगच्या सगळ्या निर्देशकांनी घेतला. त्याच्यामध्ये सर आमच्याकडे 5 मुलं असे मिळाले ज्याला मॅथ्समध्ये आणि ड्रॉइंगमध्ये पूर्ण मार्क मिळाले. तर 17 ते मिळू शकते, काही मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या आयटीआतला एक मुलगा बादल घरडे नावाचा मुलगा भारतातून पहिला आलेला आहे. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेतून पूर्ण भारतामध्ये आला. काही मोठी गोष्ट नाही आहे, ती होऊ शकते. पण आपण संकल्प तसा घेत नाही, तशी प्रेरणा घेत नाही, तसं वागत नाही, तशी कृती करत नाही. त्यामुळे यश असतं. लोकांना वाटतं कोणीतरी करावं. या दिवसाच्या निमित्ताने आपण राहील आजचे वक्ते आदरणीय दूधपत्रारे सर चांगले मित्र आहेत. मी गडचिरोली जिल्ह्यात 6 वर्ष गडचिरोली शाळा असताना त्यांचं व्याख्यान झालं विद्यापीठामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांची जलनीती, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं शिवाजी महाराजांनी आणि शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळेल कशा प्रकारचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं. त्यांच्यावरती त्यांचं एक अभ्यासपूर्ण भाषण विद्यापीठात झालं. पेपरला बातमी आली, मी सुद्धा वाचताना आमच्या भागातले सर विद्यापीठात त्या विषयात बोलतात. तेव्हा म्हटलं झाडी अनेक हिरे आहेत, चांगले मोती आहेत. झाडीपट्टीच्या हिऱ्यापैकी एक हिरा म्हणजे दूधपत्रारे सर आमच्यावर संस्थेवर ही त्याची 4थी वेळ येण्याची. कौशल्य सभागृहात 2दा आले चौकडे सरासोबत. गेल्या वर्षी आमच्या वेळेस एकदा आम्ही बोलावलं होतं, मानखेडे साहेब असतात आणि आज अरुकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आजचा त्यांचा कार्यक्रम होतोय. हे चांगलं भारतीय शिवाजी महाराजांच्या शिवराज्य दिने अशी प्रतिज्ञा करा की आजपासून माझ्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करायचा प्रयत्न करेल. तसा प्रयत्न माझ्या याच्यामध्ये पुढे सुद्धा करत जाईल आणि चांगला नागरिक, चांगला ट्रेनी म्हणून चांगल्या कंपनीत लागण्याच्या दृष्टीनं, चांगला व्यवसाय लावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करेन अशी खुणगाट आजच्या दिवशी बांधूया. या निमित्ताने मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या पंचपरिवर्तनच्या निमित्ताने बाकी 4 विषय सुद्धा दिलेले आहेत सर. एक आहे कुटुंब प्रबोधन. आपल्या कुटुंबामध्ये आई वडिलांशी आपण कसं बोलावं, आजोबा आजीसोबत कसं बोलावं, आपलं घरचं वातावरण कसं ठेवावं, चांगला विषय मांडणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. चांगल्या प्रेरणा, चांगला इतिहास आपण लक्षात घेण्यासाठी अशा कार्यक्रम व्यवस्थितपणे आपण ऐकला पाहिजे. सरांचं स्वागत आणि या कमिटीने जी धावपळ केली, ही सगळी कमिटी तर बसली आहे. सगळ्यांनी धावपळ बोलता टाळ्या या कमिटी.